रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। दानकरांच्या कार्यकर्त्यांचा भाजपसोबत जायला विरोध असल्याचं कळतंय। पंढरपुरातील बैठकीत जानकर समर्थकांनी विरोधाचा सूर लावलाय। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतरही विरोध कायम आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत यामुळे वाढ झालेली आहे, कारण जानकरांचे कार्यकर्ते मात्र भाजपसोबत जायला विरोध करतायत आणि निंबाळकरांना देखील विरोध होतोय। त्यामुळे पंढरपुरातल्या बैठकीत जानकर समर्थकांनी आता नाराजी असल्याचं म्हटलेलं आहे, विरोधाचा सूर लावलेला आहे। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर देखील हा विरोधाचा सूर पाहायला मिळतोय। त्यामुळे ही बैठक देखील निष्फळ ठरते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता जानकर नेमकं काय भूमिका घेतात, कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने समजावतात किंवा कार्यकर्त्यांची मनधरणी कशा पद्धतीने करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अधिक सांगाल? जानकर हे सकाळी नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी भाजप उमेदवार यांच्यासोबत गेलेले होते। त्यानंतर ते आता वेळापूर त्यांच्या घरी परत आलेले आहेत आणि ते माळशिरस तालुक्यातील त्यांचे जे काही प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करतायत, वन टू वन चर्चा करतायत। मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आक्रोश किंवा उद्रेक पाहायला मिळतोय की कार्यकर्त्यांची भाजपा विरोधात मोठी नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते। विधानसभेला भाजपनं आपल्याला शब्द देऊन डावललं, लोकसभा आता सोलापूरच्या उमेदवारीमध्ये त्यांचं नाव अंतिम टप्प्यात आलं असं त्यांचं उमेदवारीचं नाव मागे पडलं आणि राम सातपुते यांना उमेदवारी दिली। त्यामुळे भाजपवर कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत। उद्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्याच्या बद्दल त्यांनी चर्चा झाली असता कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध सोलापूरला उमेदवारी अर्ज भरायला जाण्यासाठी केलेला आहे। तुम्ही सुद्धा जायचं नाही आणि आम्ही सुद्धा कोणी तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भूमिका केली। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली जी काही चर्चा आहे ती या ठिकाणी निष्फळ झालेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। बिलकुल, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।